गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? तर सकाळी सकाळी लवकर उठले आणि देवपूजा वगैरे करून घेतली, कारण का आज होता मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार. आणि देवपूजा वगैरे सर्व आवरून मग लागले मी लगेच लवकर लवकर स्वयंपाक आवरायला, कारण का एकदा जर किया उठली तर माझं काही खरं नाही. कारण का ती उठल्यावर माझं काय कामं पूर्ण होतील आणि काय राहतील काही सांगता येत नाही. लहान लेकराचं कसं असते, एकदा त्याच्या मागं लागलं की तिकडंच वेळ जाते. आणि किया तर माझी उठल्या उठल्या तिला मम्मी लागते, आणि उठलं की ती कुठंही कोणाकडेही न जाता असतेच कोण, तिचे पप्पा आणि मी. पप्पा जातात फिरायला, नंतर कोणी नाही दिसत तर ती माझ्याच मागे लागते. तर गडबडीत आवरण्याच्या नादात एवढा सारा पसारा पडला. ते पसारा आणि सर्व काही सामान होतं ते सर्व काही आवरून लवकर लवकर घ्यायचं होतं. तर सर्व स्वयंपाक झाला आणि नंतर मी असं छान असं थाळी बनवून तयार केली. वरण भात, वांग्याचं भरीत आणि आळूच्या वड्या, चपाती. आणि हिवाळा असल्यामुळं मस्त बाजारामध्ये गाजर मटर वगैरे सर्व काही आलेलं आहे. हिरवा हिरवा भाजीपाला, छान असं हेल्दी हेल्दी अशी थाली बनवून तयार आहे. सर्व काही बनवून ठेवलं, पण कियाचे पप्पा काही आले नव्हते आणि त्यांना अचानक आला पेशंटचा कॉल. आणि लेडीज असल्यामुळं मला पण जावं लागलं हॉस्पिटलला. तर एवढं छान ताट आता मी झाकून ठेवून लगेच त्यांच्यासोबत मला जावं लागलं. आणि आम्ही हॉस्पिटलला आल्याच्यानंतर पेशंटचं सगळं ट्रीटमेंट होईपर्यंत हे बघा, आमची किया लागली बदक खेळायला. बदक काय निघणं चला, तर ती इकडून तिकडून ओढून ताणून त्याला कसं तरी काढण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्यावर चढते काय, त्याच्यावर उतरते, रडते, पण तिला काही ते निघेना. नंतर एकदाचा तिनं ओढून ओढून कसा तरी काढला. तिला खेळायचं असेल तेव्हा त्याला काढते, नाहीतर ती कुठंही ठेवून देते. आणि आम्हाला पण पेशंट करेपर्यंत ती त्याच्यात गुंतून असते आणि तिच्याकडं पण लक्ष द्यावं लागते, कारण का तिला पडतो वगैरे असं काही कळत नाही. ती सरळच चालली. आणि पेशंट मग झाला आणि आम्ही वापस घरी यायचं होतं, तर तिचं काय खेळायचं संपना. मग आलोत घरी आणि फ्रेश वगैरे झालो, तयार वगैरे होऊन आम्ही वापस परत निघालो हॉस्पिटलला. आणि किया मॅडम बसल्यात समोरच्या सीटवर सीट बेल्ट लावून, आणि मला ठेवलं मागे. तर नंतर मेडिकलमध्येच असतो आम्ही दिवसभर, जास्त पेशंट असतात त्याच्यामुळं मागे काही जात नाही. आणि कियाचे दादा दिदी तिच्यासोबत खेळायला आलेले आहेत. तिला इथं मेडिकलमध्ये खूप बाहेर राहून राहून तिला खूप ओळखीचे झालेत. तिच्यासोबत सर्वजण मस्त मज्जा करतात. आणि ही लेकरं बाहेर खेडेगावून बसणं लवकरच येतात, त्याच्यामुळं कियासोबत खेळायला त्यांना वेळ भेटतो. आणि आज आम्ही लवकरच घरी आलो होतो, तर आम्ही बनवलेला आहे गाजराचा हलवा. आणि कियाच्या पप्पाला काय आहे की नेहमी ती डाळबाटीच आवडते, तर बनवली होती डाळबाटी. आणि साईडच्या काकूंनी पूजा मांडली होती मार्गशीर्ष महिन्याची, तर आम्ही पूजा करून आलोत. आणि कियानी जय बाप्पा करण्याच्या नादामध्ये त्यांच्या पंचपाळामधली सगळी साखर गायब केली, ननन करून मयंकनं आणि कियाने. तर हे मी कियाच्या पप्पासाठी वाढलेले आहे गाजराचा हलवा आणि डाळबाटी. आणि किया कशाची खाऊ देते, त्यांच्या ताट ओढायला लागली तर ते सरकत ताशे झालेत. आणि नंतर त्यांनी लावून दिले गाणे, कारण का तिचं लक्ष इकडं तिकडं जावं म्हणून. आणि नंतर लागली असं डान्स करायला. डान्स करून दिवसभर एवढी मज्जा मस्ती करते, तरी पण इतकी एनर्जी असते कुठून काय माहीत. आम्हाला तर थकायला होतं, पण किया पप्पासोबत अशी मस्त उड्या मारते आणि नंतर थकून झोपी जाते. तर भेटूत पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.